आता हळहळ व्यक्त करत बसण्यापेक्षा राम गणेश गडकरी यांचा पुतळा परत उभा करण्यासाठी चळवळ उभी केली पाहिजे, असा सूर मराठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांच्या सभेत उमटू लागलाय। पुण्यात संभाजी महाराज उद्यानात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्यानंतर सर्वत्र निषेध करण्यात आला। विशेषतः मराठी नाट्य कलाकारांनी आता अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला असून कलाकारांनी एकत्र येत राम गणेश गडकरी यांचा पुतळा तयार केला असून कायद्यानुसार हा पुतळा बसवण्यासाठी पोलीस आयुक्त तसेच पालिका आयुक्त यांना विनंती करण्यात येणार आहे। या सभेला अभिनेते मोहन जोशी, दिग्दर्शक अमोल पालेकर, सतीश आळेकर, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री, ऋषिकेश जोशी, शरद पोक्षे आणि महिला अभिनेत्या तसेच नाट्यप्रेमी उपस्थित होते। यावेळी अमोल पालेकर यांनी मराठी नाटके ज्या ज्या ठिकाणी होतील त्या ठिकाणी या घटनेचा पुनरुच्चार केला पाहिजे, शिवाय मराठी रसिकांनी, कलावंतांनी आपल्या परीने पुतळा बसवण्यासाठी निधी द्यावा, तसेच याबाबतीत पोलीस आयुक्ताकडे सर्वांनी एकत्र येऊन पुतळा बसवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली पाहिजे, असं त्यांनी सांगितले। तर मध्यवर्ती नाटक परिषदेतर्फे राजसन्यास या नाटकाचे नाट्यवाचन ठिकठिकाणी करण्यासाठी परिषदेत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे अध्यक्ष मोहन जोशींनी सांगितले। तर ऋषिकेश जोशी यांनी जे लोक गडकरींना विरोध करत आहेत अशा लोकांना एकत्र घेऊन त्यांच्यासमोर राम गणेश गडकरी कोण होते याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे। शिवाय त्यांनीही पुतळा हटवण्यापेक्षा गडकरींनी रंगवलेल्या राजसन्यासमधील संभाजी महाराजांची भूमिका जर लोकांसमोर मांडली असती तर संभाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचले असते, असं जोशी यावेळी म्हणाले। की जेव्हा आपण इतिहास जतन करायचा असं म्हणतो तेव्हा सांस्कृतिक इतिहास हाही आपल्याला जतन करणं आवश्यक वाटतं किंवा नाही, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे। कलेचा प्रवास, महाराष्ट्रातल्या विशेषतः नाट्यकलेचा प्रवास आणि त्याचा इतिहास हा जर आपण पुसून टाकायचा प्रयत्न करणार असलो किंवा तो पुनर्लेखन करायचा विचार करणार असलो तर त्याला, आणि तोही या पद्धतीने हिंसक मार्गाने करणार असलो तर त्याला एक कलावंत म्हणून, एक मराठी नाट्यकलेवर अतोनात प्रेम करणारा एक छोटासा माणूस म्हणून मला अत्यंत निषेधार्ह वाटतो। आणि आपण सगळ्यांनी आपला निषेध जितक्या जोरात, जितक्या एकत्र येऊन आणि जितक्या अहिंसक मार्गाने आपण तो रजिस्टर करू शकू तेवढा करणं आवश्यक आहे। ही एक पहिली भावना। दुसरी भावना अशी की यासाठी आपण आज सगळे एकत्र आलो, आपण सगळ्यांनी मिळून नेमकं करायचं काय, निषेध व्यक्त करायचा, इकडे भाषणं द्यायची आणि घरोघरी परत जायचं, हे मला वाटत नाही की पुरेसं आहे। त्या दृष्टीने मग काय काय आपण करायला पाहिजे, माझ्या काही सूचना आहेत। आपण सगळ्यांनी त्याच्यावर आपापले विचार नक्कीच मांडावे।